समजा अशी त्यांनी पण सकारात्मक भूमिका घेतली तर आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार आहात का? बघा, तुमचा पुढला प्रश्न आहे, त्या प्रश्नावरती मी आता उत्तर देणार नाही. महाविकास आघाडी ही आमची एक राजकीय व्यवस्था महाराष्ट्रासाठी आम्ही केलेली आहे. राज ठाकरे हे या क्षणी भारतीय जनता पक्ष किंवा एसएनसी यांच्याबरोबर आम्हाला दिसत आहेत आणि आमच्या दृष्टीनं ते महाराष्ट्राच्या हिताचं काम करत नाहीत. हे राज ठाकरे यांचा वापर करून या राज्यामध्ये मराठी माणसाला पडद्यामागून त्रास द्यायची कारस्थानं रचत आहेत. हे माननीय राज ठाकरे यांच्या लक्षात आलं असेल तर ते उपकार होतील मराठी माणसावर. प्रस्ताव दिला गेला त्याला सकारात्मक प्रतिसाद आहे. पुढच्या काळात राज ठाकरे उद्धव ठाकरे दोघे या विषयावर स्वतः एकमेकांशी बोलून का नाही बोलणार? बघा, हा एक लक्षात घ्या, मी तुम्हाला वारंवार सांगतो, माझ्या आत्ताच माननीय उद्धव साहेबांशी चर्चा झाली. इथे येण्याआधी मी माननीय उद्धव साहेबांशी सविस्तर चर्चा केली. आज सकाळी चर्चा केली आणि काल रात्री माझी या विषयावर चर्चा झाली. लक्षात घ्या, त्याच्यामुळे आम्ही हवेत बोलत नाही आहोत. ही मुंबई हा महाराष्ट्र, या महाराष्ट्र आणि मुंबईतला मराठी माणूस, त्याचा मराठी व्यवसाय, मराठी व्यवहार याच्यावरती जर कोणी घाव घालत असेल तर एकत्र यावंच लागेल. पण आम्ही वाट पाहू, यापेक्षा अधिक चांगलं घडण्याची वाट पाहू. जर राज ठाकरे यांच्याकडून एक चांगली भूमिका समोर आली असेल तर त्या भूमिकेला नाकारण्याचा करंटेपणा आमच्याकडून होणार नाही. कारण आम्ही ही शिवसेना जी माननीय हिंदुहृदय सम्राटांनी स्थापन केली, आम्ही त्या सगळ्याच्या प्रवासातले बाळासाहेबांबरोबरचे आम्ही जो प्रवास आमचा झालेला आहे तो प्रवास आम्ही विसरू शकत नाही. माननीय उद्धव ठाकरे विसरू शकत नाही. आणि सगळे ठाकरे आणि आम्ही सगळे हे शेवटी एक आहोत. जरूर मतभेद झाले ते कोणत्या कारणामुळे? तुम्ही महाराष्ट्राच्या शत्रूंना आपल्या घरात घेतलं, माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या शत्रूंना आपल्या घरात घेतलं. हा आमच्यासाठी कायम दुःखाचा आणि मतभेदाचा विषय राहिला. बाकी व्यक्तिगतरित्या आम्ही सगळे एकमेकांच्या जवळ. राज ठाकरे माझे मित्र आहेत, राज ठाकरे उद्धव साहेबांचे भाऊ आहेत ना, ते तुम्ही नाकारणार आहात का? नाही. बघा, महायुतीची ताकद नाही. महायुतीची ताकद काय हे तुम्हाला समजून घ्यायला वॉशिंग्टनला तुळशी गबाडकडे जावं लागेल. महायुतीची ताकद काय हे वॉशिंग्टनला बसून तिने तुळशी गबाडने सांगितलंय की ईव्हीएमच्या माध्यमातून कसे घोटाळे करून निवडणुका जिंकल्या जात आहेत. हे अमेरिकेच्या इंटेलिजन्स ब्युरो म्हणजे गुप्तचर विभागाच्या प्रमुख मिसेस तुळशी गबाड यांनी सांगितलंय. ताकद नाही, लांड्या लवाड्या आणि चोऱ्या माऱ्या त्या. अर्थात दोन ठाकरे एकत्र आले, जरी लोकभावना आहे तर त्याच्यावरती महाराष्ट्रामध्ये काय भावना आहेत आम्ही समजून घेत आहोत. सरकार सत्तेत आल्यापासून एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांचे संबंध वारंवार वाढताना पाहायला मिळतात. असं तुम्ही कशावरून म्हणता? अनेकदा भेटीगाठी झाल्या, स्वतः भेटीगाठी झाल्या तर काय झालं? ते अमित शहा नाही भेटतात. असं आहे की हे जे आहेत एसएनसी हे त्यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शहाना भेटतात. माननीय राज ठाकरे यांचा पक्ष स्वतंत्र आहे. ते सांगायला गेले असतील माझ्या फडणवीस ऐकत नाहीत, अमित शहा ऐकत नाहीत. कुठेतरी मन मोकळं करायचं असतं. काय सांगावं? उद्या आमच्या दारात पण येतील मातोश्रीच्या, बघावं माझं ऐकत नाही.